विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी सभागृहामध्ये ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब चक्क लिंबू मिरची घेऊन आले। रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी रेडे बैल कापले जात असल्याचं ऐकलंय। पालकमंत्री पदासाठी रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या म्हणजेच अदिती तटकरेंच्या सुरक्षेसाठी मी लिंबू मिरची आणली असं म्हणत परबांनी भरत गोगावलेंना डिवचले। यावर आता गोगावलेंनी अनिल परबांना प्रत्युत्तर दिले। म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही, परंतु मी सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार सोशल मीडियावरती बघितले, जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील, बैल कापले गेले असतील, बळे गेले असतील, अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना, हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय। त्यांना आता काय ना घरका ना घाटका अशी त्यांची झालेली स्थिती आहे। त्यामुळे अनिल परब काय बोलतील हा भरोसा नाही, कारण त्यांना कल्पना आहे की बरीचशी त्यांची जी काय जवळची लोक होती ते हळूहळू एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून जे आमच्याकडे येत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना ते दुःख होत आहे आणि काय ना काहीतरी लक्ष केंद्रित करण्यासाठी कदाचित ते बोलले असतील, पण एवढं काय ध्यानात घ्यायचं का नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।